नमस्कार मंडळी. तर आज मी बनवणार आहे शेवग्याच्या शेंगा आणि वांग्याची भाजी. एक कढई ठेवली, तापत तेल टाकून ठेवलेलं. त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकला मी, कढीपत्ता, राई, जिरं हे टाकून घेतले आणि थोडं तेल गरम झालेपर्यंत हे वांगं मी कापून घेतलेलं आहे. एका वांग्याचे 4 तुकडे केलेले आहेत. त्याच्यात कढीपत्ता आणि अद्रक लसूणचा पेस्ट टाकलेला आहे. कांदा जे थोडं गुलाबी रंगाचं होईपर्यंत त्याला चांगला भाजायचा आहे. तो व्यवस्थित भाजून झाला की त्याच्यात हळद आणि मग त्याच्यात आपला लाल मसाला शेवटी टाकायचा आहे. टमाटा कापून टाकलेला आहे मी आणि मग आपण कापलेले जे वांगे होते ते मी थोडं मिठाच्या पाण्यामध्ये ठेवलेले भिजत. ते मग ती वांगी टाकलेली आहे त्याच्यामध्ये आणि ते मिक्स करून पुन्हा त्याच्यामध्ये शेवग्याच्या शेंगा ते पण कापलेले, म्हणजे एका वांग्याचे 4 तुकडे करायचे म्हणजे लवकर शिजतात. आणि शेवग्याच्या शेंगा आता कसं वातावरण थंड असल्यामुळे शेवग्याच्या शेंगा चांगले असतात, आपले कॅल्शियम जास्त असतं त्याच्यामध्ये. म्हणून मी मोस्टली सगळ्यांमध्ये यूज करते. शेवग्याच्या शेंगा छान लागतात ते. आणि त्याच्यात मी लाल मसाला टाकून घेतलेला आहे आणि मीठ टाकून घेतलं आपल्या चवीनुसार आणि थोडं वेळ झाकण लावून ठेवायचं ह्याच्यावरती. पाणी त्या झाकणावर थोडं पाणी टाकून ठेवायचं. जसं ते पाणी गरम होईपर्यंत झाकण लावून ठेवायचं. जसं आपल्याला कळलं की पाणी वाफ सुटले तेव्हा आपण बघायचं आणि ते पाणी पुन्हा आपल्या त्या भाजीमध्ये सोडायचं आहे आणि व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे थोडं पाणी पण त्याच्यामध्ये गरम पाणी पण टाकलं जाईल ना, म्हणून असे मग व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्याला शिजवून द्यायचं. आणि शेवग्याच्या शेंगा कोणाकोणाला आवडतात. आणि माझ्या वांग्याचं भरीतचं पण मी रेसिपी टाकलेलं आहे. जर कोणाला पाहिजे असेल तर त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा ती पण रेसिपी तुम्ही बघू शकता. वांग्याचं भरीत खूप छान झालेलं, त्याच्या पण चांगले रिस्पॉन्स आलेले लोकांचे. हे बघा, इथे शेवग्याच्या शेंगा शिजून झालेल्या आहेत. मग ह्याच्यामध्ये मी आता याला थोडंसं शेंगदाण्याचं पावडर असते ना, वाटून ठेवलेली होती म्हणजे ती टाकणार आहे. आणि गॅस फास्ट केला आहे मी, कारण की पाणी जास्त झालेलं असेल तर ते चांगलं लवकर शिजतं ते, म्हणून. आणि मग त्याच्यामध्ये थोडं शेंगदाण्याचं कूट, हे बघा, आणि तिळाचं पावडर, तीळ वाटलेलं होतं ते टाकलं आहे आणि थोडं धण्याचं पूड, हे सगळं टाकून मी व्यवस्थित मिक्स केलं आहे आणि कोथिंबीर टाकून आपली ही रेसिपी तयार झालेली आहे. एकदा करून